टाकत आहे तेजपान. त्याच्यानंतर छोटे बारीक केलेले कांदे टाकूया. त्यांना बरोबर टाकून द्यायचं. शिजू द्यायचं. त्यानंतर टाकत आहे मटण मसाला. त्यांना बरोबर मिक्स करून घ्यायचं. तर याच्यामध्ये मी टाकत आहे जिंजर आणि गार्लिकचं पेस्ट. याला पण बरोबर मिक्स करून घ्यायचं. तर याच्यामध्ये मी टाकत आहे 1 टेबलस्पून मीठ. त्याला बरोबर मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये मी टाकत आहे कांद्याचा पेस्ट. आपण बरोबर मिक्स करून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे अर्धा चम्मच धनिया पावडर. त्यानंतर अर्धा चम्मच हळद, लाल मिरची पावडर 2 चम्मच. बरोबर परतून घ्यायचं. झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे क्रॉटर्स आणि खुरा मिक्स करून घेऊयात परफेक्टली. 2 चम्मच लाल मिर्च. ज्या पाण्यामध्ये मी खुरं शिजवले होते तो पाणी याच्यामध्ये अर्धा टाकायचं. त्याला बरोबर मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटपर्यंत शिजू द्यायचं. पर्यंत मी सांबार बारीक करतो. मला बरोबर घेऊन टाकूया. आणि वाचलेला जो अर्धा खोराचं पाणी आहे जो परतून घेऊया. त्यानंतर त्याला कमीत कमी 1 ते 2 मिनिटपर्यंत शिजू द्यायचं. बारीक केलेला सांबार आहे तो याच्यामध्ये वरतून टाकून देऊया. अगोदर थोडाच टाकत आहे. 2 मिनिटानंतर बघूया भाजी शिजली जातात. जो वाचलेला खोऱ्याचा पाणी होता तो याच्यामध्ये टाकतो. हाय फ्लेमवर शिजू द्यायचं. भाजीला बरोबर 1 ते 2 मिनिट शिजू देऊया. भाजी बरोबर शिजलेली आहे. त्याला बारीक केलेला सांबार टाकतोय. भाजीला बरोबर परतून घेतो 10 मिनिटानंतर.